नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली आणि कांसेन नेरोलॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जान्हवी जनार्दन म्हस्के चौकला राहतात, ॲडव्होकेट आहेत आणि सागर सुरेश पवार हे सुद्धा ॲडव्होकेट आहेत, कोपर खैराणीमध्ये राहतात. या दोघांशी संवाद साधूया, दोघांनाही बोलतं करूया, काय घडणार आजच्या भागात तेही बघूया. माझं नाव जान्हवी जनार्दन म्हस्के, मी ॲडव्होकेट आहे. माझं नाव सागर पवार, मी एक वकील आहे. त्यांच्यामधली अंडरस्टँडिंग जी आहे ती मला फार आवडली. म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत खूप सुंदर आहे, समजदार आहे, अंडरस्टँडिंग आहे, सर्वांना समजून घेते. त्यांना फोटोज काढायला आवडतात, फिरायला सुद्धा आवडतं. फ्युचरमध्ये त्यांनी फक्त माझ्यासोबत राहावं एवढीच अपेक्षा करते मी. लग्नानंतर एक आझादी कुठेतरी संपणार आहे. त्यांना जे आवडतं ते मी त्यांच्यासाठी करेन. द्या ओळख करू. हे माझे पप्पा, नमस्कार. हे मम्मी, सासूबाई, त्या पण सासूबाई, सासरे, हे माझे दीर, ते पण दीर, ते मागे पण दीर आहे, तिथे आत्या सासूबाई आहेत. ही माझी बहीण, ती पण बहीण, ही पण बहीण आहे. ही माझ्या बहिणीच्या सासूबाई, ती माझी काकी, ती वहिनी आहे. हा माझा भाचा आहे, तो भाऊ आणि मावशी आणि काका आणि भाऊ आहे तिकडे मागे. वा वा वा, तुम्ही इतक्या पटापट ओळख करून दिली. दोघेही वकील असल्यामुळे आरोपींची ओळख करून देता असं वाटतं. सगळ्यांचे चेहरे तसे गंभीर होते ना. कुठलं बालपण? माझं बालपण चौकमध्ये. तुमचं? मुरबाड, विडे, मुरबाडमध्ये विडे. घरी कोण कोण? आमच्या लहानपणी आई वडील होते, आम्ही तिघे भाऊ. तुमच्या बालपणी? आमच्या घरी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे मम्मी पप्पा काका, आम्ही तिघीजणी बहिणी, काकांचा मुलगा, आत्या, आजी सगळे एकत्र राहायचे. कशी झाली ओळख? आमचा एक कॉमन फ्रेंड होता पवन म्हणून, त्यांनी आमची ओळख करून दिलेली. ओळख म्हणजे त्यांनी पहिले सजेस्ट केलं मला की लग्नासाठी एक मुलगी आहे. अच्छा अच्छा, लग्नासाठी? हो डायरेक्ट? हां, लग्नासाठीच सांगितलं. हां, मग मी बघितलं फोटो वगैरे, तर त्यानंतर म्हणजे बघितल्यासारखं वाटतं. तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय? म्हणजे हिला बघितलं होतं असं कोर्टामध्ये. म्हणजे आमचं एक फ्रेंड सर्कल आहे, मोठं आहे, त्याच्यामध्ये मी पण आणि आम्ही म्हणजे आमच्या दोघांची एक कॉमन फ्रेंड पण आहे, म्हणजे ती आणि मी चांगल्या फ्रेंड आणि ही पण त्यांची फ्रेंड आहे, म्हणजे ती पण. त्याच्यामुळे मग तिशी होतं बघितलेलं असं. बघितल्यासारखं होतं. आज दोन्ही वकील अडचणीत सापडले. आम्ही अडचणीत नाही. कारण काय आहे, एक गोष्ट लपवण्यासाठी दुसरी गोष्ट बाहेर पडेल की काय भीती वाटते ना. काय असं काय नाही, कळलं आम्हाला सगळं. काही नाहीये, खरंच नाही. बरं, हे प्लॅन कसं केलं? नाही, प्लॅन नाही, खरंच जे आहे ते मी. तुमचा कॉमन मित्र? हो, कॉमन. काय नाव त्याचं? पवन. पवन कुठे आहे तो? आज आणला नाही साक्षीदार. पवनने काय केलं? त्यांनी सजेस्ट केलं. ह्यांना सजेस्ट केलं काय, एक मुलगी आहे पनवेल कोर्टात. फोटो बघितल्यानंतर ह्यांना वाटलं की हिला कुठेतरी बघितलंय. तर पूर्वी भेटला होता तुम्ही? नाही भेटलो. कॉमन फ्रेंड? भेटलो वगैरे नव्हतं. मग फक्त फोटो बघितल्यानंतर समजलं होतं. नजर कधीतरी पनवेल कोर्टात गेलो होतो ना. भेटले कधी दोघे पहिल्यांदा? एक 6-7 महिने पहिले भेटलो. कुठे? कोर्टाच्या इथेच भेटलो होतो. तुम्ही वेगळं सांगताय, ते वेगळं सांगताय. पहिल्यांदा कोर्टाच्या इथेच भेटलो. काय कोर्टात? गप्प बसा आता कोर्टात. सांगा तुम्ही सांगा. आता तुम्ही नका, आता ह्या सांगतायत बघा. हा नाही, असं डायरेक्ट असं घरीच म्हणजे जास्त भेटलो. त्यांनी मला एकदा कोर्टात विचारलेलं की असं असं आहे म्हणून. मी घरी सांगेन असं लग्न करायचं आहे का वगैरे विचारलेलं. तर म्हटलं माझ्या घरी तर चालू होतं लग्नाचं, म्हणून म्हटलं की मग तुम्ही घरी वगैरे विचारा, मग चौकशी करून वगैरे मग झालं तसं. मग तुमच्या घरात यांना मागणी घेतली? हो, नाही, त्यांचं कसं झालं, नंतर घरी सांगितल्यानंतर चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ते फ्रेंड सर्कलमध्ये सर्व काही निघालं. म्हणजे काकांचे आणि पप्पांचे पण कॉमन फ्रेंड झाले. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे तुम्ही बघितल्यासारखं तुम्हाला सतत वाटत होतं? तसं नाही, तुम्हीच म्हणालात सतत कुठेतरी बघितलंय, कुठेतरी बघितलंय असं वाटत होतं ना. काही हरकत नाही. पण मग घरी तुमच्या कळल्यावर? नाही, असं जिजूंनी म्हणजे जिजूंचं आणि काकांचं बोलणं झालेलं तसं. मग पप्पांना वगैरे सांगितलं असं. मग फोन नंबर कधी एकमेकांकडे गेले?
ते पण त्याच पिरियडमध्ये असं. कसे कोणी दिला कोणी दिला त्यांनी विचारलं ना मला तेव्हा काय असं लग्नासाठी नाही लग्नासाठी विचारलं ना मग तेव्हा म्हटलं ठीक आहे तुम्ही विचारा आता एवढं मी सांगितले तर मग नंबर दिला मी असं. कशाला आई बाबांनी सांगितलं होतं ते म्हणून नंबर मग लगेच लग्न ठरलं. हां ठरलं होतं त्या पिरियडमध्ये. काय हो लग्न आता होणार आहे किती तारीखला आहे? 1 फेब्रुवारी. अच्छा म्हणजे आलंच ना 2 महिने राहिले आता धावपळ सुरू झाली. जसं 1 फेब्रुवारी जवळ येतोय तसं आनंद जास्त वाढलाय की दडपण जास्त येत आहे? एक्साइटमेंट वाढलेच जास्त. हां एक्साइटमेंट झाले. का हो? मग लग्न जवळ येतं ना. काय हो, तुमच्या बाबतीत काय झालंय? म्हणजे थोडी भीती पण वाटते आणि आनंद पण तेवढाच झालाय. पण त्यानंतर काय बदल होतो आयुष्यात? काय मित्रांनी वगैरे सांगितलं तुमच्या कॉमन फ्रेंडने वगैरे काय सांगितलं? काय सांगितलं नाही पण त्याचं पण लग्नात- आताच लग्न झालं त्याच्यामुळे तो काय लगेच सांगणार नाही. पण असं बऱ्याचदा म्हणतात लग्न करताना काही मित्र असतात ते सांगतात की बाबा बघ रे ते एक्सपिरियन्सवाले सांगतात. हां एक्सपिरियन्सवाले सांगतात. ज्यांना अनुभव आहे ते सांगतात. काय सांगतात? ते आता त्यांनाच माहिती. नाही पण तुम्हाला त्यांनी काय जे अनुभव सांगताय? मला काय भेटले नाही. तुम्हाला नाही ना? मला अनुभव घ्यायचे नाही. आता घेणार ना? बरं बरं पण 6 महिन्यातला अनुभव कसा आहे? छान होतं. हां रोज भेटता? रोज नाही. मग मुश्किल नाही महिन्यातून वगैरे भेटणं किंवा कोर्टात वगैरे गेलो कधी कामासाठी तर मग भेटतो. काय हो तुम्ही कुठे मुरबाडलाच असता? नाही नाही मी कोपरखेरण्याला असतो. खोपोली. सेक्टर 17 वाशीला. अच्छा अच्छा त्यामुळे तुम्हाला काय पटकन पनवेलला येऊन गेलात तरी? पनवेलला जरी आलो तरी मी माझ्या कामामध्ये असतो भेटायला होत नाही. कधीच भेटले नाही? म्हणजे असं भेटायला होत नाही जास्त. 6 महिन्यातून एकदा? भेटलो हो असं नाही इथे 2 फेब्रुवारीला लग्न आहे तर एक्साइटमेंट वाढली आहे आणि इथे कोपर खैरानीतनं माणूस पनवेलला जात अहो नाही. मी पनवेलला असतो माझ्या कामासाठी पण तरी पण असं भेटणं होत नाही काय हो, कारण खरं माझी काय? कामं असतात. थांबा 1 मिनिट खरं काय ते सांगा. नाही असंच आहे नाही भेटत आम्ही जास्त. नाही भेटत नाही भेटत. पण फोनवर किती वेळ? फोनवर बोलतो. किती वेळ? असं वेळ नाही सांगता येणार. बोलतो. तरी 10 मिनिटं 1 तास? हां म्हणजे दिवसा थोडं असं कमी होतं बोलणं. हे ऑफिसवरनं आल्यावरती रात्री. तुमचा फोन काय चंद्रावर चार्ज होतो का? नाही म्हणजे लोकांचा कसं सूर्यावर असतो तसं नाही ना? नाही मी रात्री थोडं फ्री असल्यानंतर जेवल्यानंतर बोलतो. बरं असतं लग्नापूर्वी जेवल्यानंतर बोललं ना की अन्न पटकन पचतं हे माहिती आहे तुम्हाला. पण लग्न हा एक 2 कुटुंबांचा एकत्र येण्याचा असा क्षण आहे. काय सांगाल त्या कुटुंबाबद्दल? छान आहेत सगळे घरचे खूप छान आहेत. सगळे माहितीच झाले? हो सगळे ओळखीचे हो झाले? झाले. तुमच्याकडे हो सर्व छान यांच्या घरातले सगळे? सर्व चांगलं आहे. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? अजून अशा एवढ्या काही गोष्टी झालेल्या नाहीत पण नॉर्मली आम्ही एकत्र काम करून पुढे प्रगती करायचं प्रगती ठरवलं. करून तुम्ही? लाईफ बरोबर. हो दोघांना एकत्र काम करून पुढे आणखीन जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे सेटल. 6 महिन्यात तुम्ही कमी भेटलेले असल्यामुळे या कधी चिडल्या नसतीलच? नाही असं काय होत नाही. होतं चिडणं काय फोनवरती पण चिडतो म्हणून. मग चिडणं कसं कळलं तुम्हाला? ते होतं ना कधी ना कधी. काय काय कारण काय? कारणं होतात कारणं असे भरपूर असतात. अरे भेटतच नाही फोनवर फक्त रात्री 10 नंतर बोलणार जेवल्यावर. मग काय भांडणाचं कारणच नाही ना चिडण्याचं? काय हो काय कारण असतात साधारण? जर कधी असं कॉल नाही रिसीव्ह केला पटकन तर कोणाचा? माझा असं मला थोडंसं राग येतो. तुम्हाला राग येतो आणि फोन नाही उचलला की? हां अरे म्हणजे बाप. असं नेहमीच नाही कधीतरीच. आणि ते शांतच आहेत ना? हो हां आहेत थोडे रागीट आहेत. हे बघा इकडनं झाली रिॲक्शन. काय 6 महिन्यात लुटूपुटूची लढाई सुरू झालेली आहे बघितलं ना? पण ती छान आहे आनंददायी आहे. पण त्यांची साधारणतः चिडण्याची कारणं काय असतात? काही त्यांना कुठली गोष्ट नाही पटली तर मग ते चिडतात. चिडतात. पण पटायला काय प्रश्न? तुम्ही एकमेकांना भेटत नाही पटण्याचा प्रश्न कुठे? अगदीच भेटत नाही असं नाही हो भेट म्हणजे अरे ते तर म्हणतात मी रात्री महिन्यातून एकदा फक्त तुम्हाला बघतो आणि निघून जातो. असं गंमत करतो पण सगळं व्यवस्थित आहे आनंदात आहात. दोन्ही कुटुंबांची आपण संवादही साधणार आहोत. लवकरच लग्न होणार आहे. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळात दोघांना किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. एक टप्पा पडून तो चेंडू आहे ना या कुठल्याही 3 बास्केटपैकी कुठल्याही बास्केटमध्ये थांबला पाहिजे. बरं टाका चला. याने जर खोटं सांगितलं असेल तर एकही जाणार नाही. आता कळेल आम्हाला.
बास्केट आपटून जाते का बघा. आता तुम्ही एक आणखीन 5-5 द्या दोघ. हा जरा 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 पुढे टाक. खोटं बोललं की असंच होतं. नाही हो, खोटं नाही. ठीक आहे ठीक. लग्नानंतर खेळायला घेऊन जा. 2. हा आता करेक्ट जजमेंट होती. ऐक 3. अभिनंदन. तुमचे आई बाबा माझी मम्मी पप्पा इकडे. कसं वाटतं हो जसजसा दिवस जवळ येतोय? जसं आनंद पण आहे, थोडंफार दुःख पण होतात. किती मुलं तुम्हाला? 3 मुली, तिन्ही मुलीच आहेत. तिन्ही मुली. आता ह्या निघाल्या आहेत, काय चाललंय मनात? आता आपलं कर्तव्य असतं, आपण लग्न करून द्यायचं, त्यांनी सुखाने संसार करायचा असतो. बाकी जावयाकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी आपलं सुखाने राहावं, बाकी काही नाही. बाकी काय नाही. किती माफक अपेक्षा आहे. आईंकडे द्या. कशी आहे लहानपणापासूनचं अशा वेळेला काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी आठवतात? तशी शांत आहे ती आणि हट्टी पण आहे. हट्टीपणा वस्तूंसाठी असायचा, कशासाठी असायचा? काय वस्तूसाठी करायची पण ती, आणि ती शांत पण आहे तशी. नाही बोललं का नाही. सासूबाईंकडे द्या. कुटुंब धरून राहावं, दोघाही व्यवस्थित. हो ना. मला सांभाळायचं फक्त. आता या दोघांविषयी कोणाला बोलायचं असेल तर बोला. तसा आमचा मुलगा थोडासा तापट आहे, पण म्हणजे बराच समजूतदारपणा पण आहे त्याच्यात. आणि ही मुलगी पण म्हणजे स्वभावाला छानच आहे. पण आमचं कसं एकत्र कुटुंब आहे, तर तिने आमच्या कुटुंबात येऊन आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळायला. ह्यांनी तुमच्या अख्ख्या कुटुंबाला सांभाळायचं. आमचं म्हणजे एकत्र कुटुंब आहे, त्याच्यात येऊन तिने सगळं म्हणजे आम्ही जसं एकत्र राहिलो तसं राहावं, अशी तुम्ही सगळ्यांची काळजी घ्यावी, येणाऱ्या माणसांची सगळ्यांची काळजी तिने घ्यावी, अशी अपेक्षा आहे आमची. लग्नाविषयी बोलायचं झालं तर 22 वर्षानंतर आमच्या घरामध्ये हे पहिलं कार्य येतं आहे. बरोबर. कारण माझं नंतर माझ्या बहिणीचं 97ला लग्न झालं, त्याच्यानंतर शुभ कार्य घरामध्ये आत्ता पहिलं येतं आहे. तर लग्नाच्या बाबतीत तर आमचे एक उत्साह पण आहे. एकतर आता कुटुंबाची जिम्मेदारी माझ्यावर फर्स्ट टाईम आली, तर त्यामुळं माझ्यावर दडपणसुद्धा आहे. कारण त्याचे वडील गेले 2004ला, त्याच्यानंतर मग आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये सांभाळ वगैरे केला. त्यावेळेला तो 7वीला होता, त्याच्यानंतर आत्ता ग्रॅज्युएशन आणि सगळं लॉपर्यंत आला आणि लग्न होतं आहे. त्याच्यामुळं आता पुढचं भावी आयुष्य त्यांचं सुखी जावं आणि सोबत सगळ्यांना सोबत घेऊन जावं. जसं आता आम्ही सगळ्यांना सोबतच घेऊन गेलो, तसं त्यांनी पण सगळ्यांना सोबत घेऊन आणि सुनेने पण सगळ्यांना सोबत घेऊन, जेणेकरून कुटुंबामध्ये एकत्रपणा असावा. छोट्या भावाचं पण लग्न सोबत आहेच, त्याच्यानंतर त्याच्या मागे दुसरं आहे. अच्छा, एका वेळेला दोघांची लग्न? एकाचे 2 लग्न आहेत. बरोबर. आमच्या कुटुंबाची आता पहिल्या लग्नापासून ही सुरुवात आता लग्न सुरूच झाली. आता आमच्या मागे आता प्रत्येक 1 वर्ष 2 वर्ष आणि 1-2 वर्षात बारशी पण सुरू. म्हणजे आता कुटुंब भरल्यासारखं होणार आहे. आता सुरू मोठं कुटुंब होणार आहे. द्या. अजून कोण बोलणार आहे? खूप छान आहे आमचा सागर, म्हणजे सर्वांना सांभाळून घेणार आहे, पण तेवढाच रागीट पण आहे. रागीटपणा थोडा कमी करावा, कारण जिम्मेदारी वाढते ना. आता काय हो, कधी होणार कमी? खरंच आता कमीच करायला. आता आई वडील होते तेव्हा सांभाळला, आता कशी आम्ही थोडी वाढणार, ती वाढणार, म्हणजे याचं म्हणजे आता असं पालनच होणार. त्यामुळे सांभाळून घ्या. अजून कोण बोलणार आहे का? जान्हवी खूप छान आहे, स्वभावाला शांत आहे, आणि तसे सागर भाऊ पण प्रश्नच नाही. त्यांनी खूप छान संसार करावा. बहिणीचं लग्न म्हटल्यानंतर टेन्शन येतं का? टेन्शनपेक्षा आनंद जास्त आहे. तुमच्या दोघींमध्ये कसं पहिल्यापासून? खूप छान. कोण कोणाशी भांडायचं जास्त? वकीलच भांडणार ना. आजपर्यंत भांडणं मिटवणारे वकील बघितले. बरं, मला सांगा,
जसं आता ह्या सगळे तुमच्याबद्दल बोलले, तसं आज तुम्ही एक शब्द जर मिस्टरांना द्यायचा असेल तर कुठला द्याल? मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहीन. आणि तुम्ही जर यांना शब्द देणार असाल तर? माझ्यासोबत आयुष्यभर राहू दे. स्वभावात एक बदल करायचा असेल सुखी संसारासाठी, एकत्र कुटुंबासाठी, तर तो कुठला करा? सर्वांच्या बरोबर एकत्र राहा. आणि रागाचं काय करा? रागाला कंट्रोल करायचं. आत्ताच जर रागाला कंट्रोल केलं ना तर भविष्य आणि उत्तरोत्तर आनंदच आहे घरात, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? मला पण थोडा राग येतो, तो पण मी कंट्रोल करेन. आणि सगळ्यांनी सांगितलं की जॉईंट फॅमिली आहे, सगळ्यांना सांभाळून घ्यायला लागेल, तर ते मी नक्कीच 100% करेन. हा विश्वास आहे. हो. काय एकमेकांना विश्वास दिलाय, मस्त. बरं, आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये ना तुम्हाला चित्र काढायचं आहे आणि चित्र काढून झालं की समोरच्यांना दाखवायचं आणि तुम्ही ओळखलं तर यांना आहेर मिळणार. कोण काढणार पहिलं चित्र? मी काढतो. तुम्ही? दाखवा. स्पायडर. 10, 9. बोलायचं नाही. बेडूक बेडूक बेडूक. कोणी ओळखला बेडूक? कोणी ओळखला? हात वरती करा. जावयाने काही काढलं तरी बेडूक म्हणतात. मी पहिलेच झालं होतं कारण ते चुकलंच होतं काढताना. काढा. कॉकरोच. हा कोण आहे? भाचं आहे. भाचा. भावाचा मुलगा आहे. काही काढलं तरी तू कॉक्रोच बोलतो. आता तिसरं कळलं ना तुम्हाला? हां. बाल्कनी. पिंजरा. अभिनंदन. हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस तुम्हाला दोघांना मिळाली. अभिनंदन. तुमच्या अपेक्षा सांगा 3 त्यांच्याकडून. फक्त लाईफमध्ये जे अप अँड डाऊन्स येत राहतात त्यावेळी त्यांनी मला साथ द्यावी, नेहमी माझ्याबरोबर राहावं. म्हणजे चढ उतार जेव्हा येतील तेव्हा त्यांनी तुमच्या सोबत राहावं. दुसरी? आणि सगळे म्हटले की रागीट आहेत थोडे, तर थोडासा राग कमी करा माझ्यावरचा, सगळ्यांवरचाच जो काय असेल तो. काय मागायचं असेल तर काय मागाल त्यांच्याकडे? हां, असं फिरायला जायला आवडतं. हो. सो कुठे जायचंय फिरायला? अशी आहे इच्छा कुठे? आउट ऑफ इंडिया जावं. कुठे पण ठिकाण? माझं म्हणजे माझा ड्रीम आहे, माझं पॅरिसला जायचं आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने लाईफभर बरोबर राहून चांगलं म्हणजे माझी साथ द्यावी. एक. प्रत्येक गोष्टीमध्ये तिने विचार करावा, विचार करून करावं सर्व काही. त्यांनी विचार करायचा. हा म्हणजे आलं लक्षात. दोघांनी 2. आणि जोडीने राहून सर्वांबरोबर नीट राहणं, सर्वांना सांभाळून घेणं. आता मला सांगा, त्यांनी 3 अपेक्षा केल्यात तुमच्याकडनं, त्या अपेक्षांबद्दल तुमचं काय म्हणणं? पहिली अपेक्षा त्यांनी सांगितलं की जे काही चढ उतार आहेत त्यात साथ द्यावी. देणारच. देणार. रागावरती नियंत्रण. ते तर मगाशीच बोलले. करणार. तिसरी अपेक्षा आहे पॅरिसला जायची. जाणार कधी ना कधी तरी जाणार. वाशीचं पॅरिस नाही, तसं नाही. ते असं आयफेल टॉवरवालं. हां, पहिलेच सांगून टाकलं, घेऊन गेलो असतो ना आता. नाही, पण ती अपेक्षा आहे सो मनामधलं. आणि ती स्वप्न दोघांनी मिळून पूर्ण करायचं आहे. तर तुमच्या या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून आहेर तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. सासरी जात असताना ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.